केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन वाहतूक विधेयकाला हिरवा कंदील मिळाला। त्यानुसार वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे। वाहतूक नियम मोडणाऱ्याला किमान 500 रुपये दंड होणार आहे, तर दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल थेट 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे। दिल्लीमधल्या केजरीवाल सरकारला मोठा फटका बसलाय। सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला उपराज्यपालांची संमती आवश्यक असल्याचा निर्वाळा आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिला। उपराज्यपाल हे दिल्लीचं घटनात्मक प्रमुख पद असल्याचंही उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। त्याचप्रमाणे दिल्ली सरकारने उपराज्यपालांच्या संमतीशिवाय काढलेल्या सर्व अधिसूचनाही न्यायालयाने रद्द केल्या। दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणूनच उपराज्यपाल घटनात्मक प्रमुख आहेत। दरम्यान विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती मात्र दिल्ली सरकार स्वतःच्या मर्जीने करू शकते, असंही कोर्टाने स्पष्ट केलंय। हाई कोर्ट ने तो वही कहा है जो कानून है। अब कानून को अगर या तो जानते हुए लोग अनदेखा करें या जानने की कोशिश ही ना करें, अब मुझे तो अभी भी इस बात की निश्चिंतता नहीं है कि हाई कोर्ट के कहने के बाद भी किसी को कानून के बारे में समझ में आएगा। ये माननीय दिल्ली हाई कोर्ट का निर्णय जो आज आया है, उसे बारीकी से उसका अध्ययन करने के बाद ही हम उस पर प्रॉपर्ली कमेंट कर पाएंगे। परंतु जो जानकारी अभी हमें मिल रही है इस निर्णय के बारे में, ऐसा जान पड़ता है कि हमारी जो जंग है, हमारी जो लड़ाई है दिल्ली के लोगों के अधिकार की, दिल्ली के वोटर के अधिकार की, वो बरकरार रहेगी। गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांची लवकरच निवड होणार आहे। त्याचे सर्वाधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देण्यात आले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पक्षाचे सरचिटणीस सरोज पांडे पक्षनिरीक्षक म्हणून गुजरातला जाणार आहेत। अहमदाबादमध्ये गुजरातच्या आमदारांबरोबर अमित शहा यांची बैठक होईल आणि त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्याची निवड होणार आहे। अमित शहा यांनीच गुजरातचं मुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी गुजरात भाजपकडून होत होती, पण अमित शहा यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर गरज आहे असं सांगत ही मागणी फेटाळण्यात आली। दरम्यान आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा काल भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला। गुजरात सरकारमधले ज्येष्ठ मंत्री नितीन पटेल आणि गुजरात भाजप अध्यक्ष विजय रुपानी यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवरती। काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरती सध्या दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी सकाळी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। रोड शो दरम्यान प्रकृती बिघडल्यानं सोनिया यांना वाराणसीचे डॉक्टर DS राणा यांनी दिले। दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी देखील सोनियांना उत्तम प्रकृतीकरता ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या। कोरियानं पुन्हा एकदा आपल्या मिसाईलचं परीक्षण केलं। यावेळी जपानच्या समुद्रात हे बॅलिस्टिक मिसाईल परीक्षित करण्यात आलं। मात्र या परीक्षणाबाबत कोरियाबरोबर जपानने देखील आपली नाराजी व्यक्त केली। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच बराक ओबामांच्या कामगिरीवरती ताशेरे ओढलेत। बराक ओबामा हे अमेरिकेचे सगळ्यात खराब राष्ट्रपती असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय। आधी ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्या बाबतीतही वाईट वक्तव्य करून त्यांचं झालंय, मात्र आपली वक्तव्य मीडियात चुकीच्या पद्धतीने सादर करत असल्याचं एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प यांनी म्हटलं। पाकिस्तानमध्ये इम्रान खानचा पक्ष तहरीक-ए-इन्साफनं कार्टून कॅरेक्टर डोरेमॉनवर बंदी घालण्याची मागणी केली। यासाठी पक्षातर्फे पंजाब विधानसभेला डोरेमॉन बंदीचं पत्रक सादर करण्यात आलं। या डोरेमॉन सिरियल मुलं हिंदीमध्ये बोलतायत, जे की सांस्कृतिकदृष्ट्या घातक आहे असं या पत्रात म्हटलं। अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे। या पोलीस कर्मचाऱ्यावरती दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीला मदत केल्याचा आरोप आहे। पोलीस कर्मचारी IS संबंधित व्यक्तीकडून सामानाची देवाणघेवाण करत असल्याची देखील चर्चा आहे। झिम्बाब्वेमधल्या हरारे शहरात हजारोंच्या संख्येत लोक जमा झाले होते। या लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात प्रदर्शन केलं। बॉन्ड नोटीस सादर करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये हे प्रदर्शन करण्यात आले। ब्राझीलमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळाबाबत पोप फ्रान्सिस यांनी आनंद व्यक्त केला। ऑलिम्पिक खेळामुळे जगभरात शांतीचा संदेश पसरवण्याकरता मदत होईल असा आशावाद पोप यांनी व्यक्त केला। कॅलिफोर्नियामध्ये पसरलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही। आग विझवण्याकरता अग्निशमन दलाचे कर्मचारी कसोशीने प्रयत्न करतात। आतापर्यंत आगीमुळे
1700 एकर जमीन जळून खाक झालेली. सिंगापूरच्या प्राणी संग्रहालयामध्ये दुर्मिळ प्रजातीच्या 2 नवे ट्री कॅग्रू आणण्यात आले. संपूर्ण जगभरातल्या प्राणी संग्रहालयात जवळपास या जातीचे 50 कांगारू आहेत. आता सिंगापूरमधल्या प्राणी संग्रहालयात एकूण 4 कांगारू झाले आहेत. व्हेनेझुएलामध्ये पिठानं भरलेला ट्रक 2 मिनिटात लोकांनी रिकामा केला. ही घटना पिरुटोच्या क्रूज शहरात घडली. तिथं आर्थिक संकटामुळे लोकांवर उपासमारीची वेळ येते. लंडनच्या ब्रायटनमध्ये जगातील सर्वात मोठा हलणारा ऑब्झर्वेशन टॉवर खुला करण्यात आला. या टॉवरचं ब्रिटिश एअरवेज I-360 असं नामकरण करण्यात आलं. 450 फूट उंच बनवण्यात आलेल्या टॉवरवरून 360 डिग्री अँगलनं संपूर्ण शहर पाहता येतं. या टॉवरवर खाण्यापिण्यासोबतच खरेदी करण्याची देखील सोय करण्यात आली. महाडच्या सावित्री नदीमध्ये पूल वाहून गेल्याची दुर्घटना होऊन 41 तास उलटले. तरी देखील वाहून गेलेल्या 2 बसेस आणि 1 टवेरा याचा अद्याप थांगपत्ता नाहीये. घटनेनंतर 9 तास उलटल्यावर NDRFचे जवान शोध मोहिमेकरता नदीत उतरले, पण अजून काहीही ठोस सापडलेलं नाही. सध्या 7 मृतदेह सापडले, त्यापैकी 3घांची ओळख पटली, पण बेपत्ता बसेसचा पत्ता लागलेला नाही. महाड दुर्घटनेमधले 7 मृतदेह आतापर्यंत सापडले, 3घांची ओळख पटली. आज सकाळी सांजर्डे समुद्रकिनारी देवगड मुंबई बसचा चालक श्रीकांत कांबळे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर हरिहरेश्वरमध्ये 1, किंबुर्ली 2, दादली इथे 2 मृतदेह सापडले. महाडजवळच्या किंबुर्ली इथं प्रत्येकी एका महिलेचा मृतदेह सापडलाय. त्यांची ओळख पटली. त्या दोघी देखील एकमेकांच्या नातेवाईकच आहेत. किंबुर्ली इथे सापडलेला मृतदेह संपदा संतोष वाजे यांचा असून त्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या सापू गुहागरच्या रहिवासी आहेत. त्या त्यांच्या आजारी वडिलांना भेटायला निघाल्या होत्या, पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला आणि आज सकाळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तर हरिहरेश्वर इथला मृतदेह शेवंती मिरगल यांचा असून त्या मृत रंजना यांच्या काकी आहेत. या दोघी तवेरा गाडीतून प्रवास करत होत्या. यामध्ये एकूण 7 प्रवासी होते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला दादली पुलाजवळ पुरुषाचा मृतदेह सापडला. दरम्यान जखमींना उपचार मिळावेत तसंच मृतदेह सुरक्षित जतन करून ठेवतावेत याकरता आरोग्य विभागानं आवश्यक त्या उपाययोजना केल्या. महाड इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये 4 डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आलंय. 30हून अधिक मृतदेह ठेवण्याकरता व्यवस्था करण्यात आली. खाडीकिनारी ठिकठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. महाडच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारनं मान्य केली. विधानसभेत विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. शिवाय 15 दिवसात प्राथमिक स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. अनेक ब्रिटिशकालीन पूल आपल्या राज्यामध्ये आहेत, त्यामुळे त्यांना राजकीय रंग देण्याची गरज नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी मागणी केली आहे की याची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे. अध्यक्षमध्ये निश्चित त्याची न्यायालयीन चौकशी केली जाईल आणि घटनेचं जे काही त्याच्यामध्ये आहे, मला असं वाटतं ती घटनाच इतकी गंभीर आहे की न्यायालयीन चौकशी करणं हे त्या संदर्भातली मागणी ती योग्य आहे आणि ते निश्चितपणे केलं जाईल. आज त्या ठिकाणी एक आपण IITची टीम देखील पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रोफेसर ज्योतिप्रकाश हे वॉटर एक्सपर्ट आहेत. त्यानंतर RS जांगीड हे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग एक्सपर्ट आहेत आणि VS वासुदेवन हे थर्मल एक्सपर्ट आहेत. अशा 3 लोकांची टीम ही त्या ठिकाणी आपण आत्ता पाठवलेली आहे आणि एक प्राथमिक तिथली काय कारणं असू शकतात आणि काय तिथली परिस्थिती आहे या संदर्भातलं सगळं अवलोकन हे त्या माध्यमातून निश्चितपणे करण्याचं पण ठरवलं आहे. महाडमधल्या दुर्घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिली आणि बचाव कार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दुर्घटनेला काही प्रमाणामध्ये बेसुमार वाळू उपसा जबाबदार असल्याचं मत यावेळी अनंत गीतेंनी व्यक्त केलं. शिवाय मृतांच्या नातेवाईकांना योग्य ती आर्थिक मदत देण्यात येईल असंही गीतेंनी म्हटलंय. NDRFनं सुरू केलेल्या शोध मोहिमेविषयी हंसराज अहिर यांनी माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. महाडच्या दुर्घटनेवरून राज ठाकरे यांनी सरकारवरती कोरडे ओढले. सरकार
राज्यामध्ये असलेल्या सरकारपेक्षा ब्रिटिश सरकारला आपली जास्त काळजी असा घणाघात राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केलाय। सावित्री नदीवरचा ब्रिटिशांनी बांधलेला पूल मंगळवारी रात्री वाहून गेला, पण हा पूल धोकादायक असल्याची कल्पना ब्रिटिश कंपनीनं पत्र देऊन देखील राज्य सरकारनं त्याची दखल घेतली नाही अशी टीका त्यांनी केली। नाशिकच्या पुराबद्दल राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली। शिवाय पुरानंतर झालेल्या हानीला जबाबदार कोण असा प्रश्नही राज ठाकरेंनी उचलला। शिवाय वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मुख्य मुद्द्यांना बगल देण्याकरता सरकारनंच उचलल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। याशिवाय जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वादाविषयी काहीही बोलणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। शिवाय उद्धव ठाकरेंशी झालेली भेट ही खासगी असल्याचं म्हटलं। मुंबई गोवा महामार्गावरच्या महाडजवळच्या सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्यानं झालेल्या दुर्घटनेत 22हून जास्त लोक गायब असल्याचं वृत्त आपण पाहतोय। याच नदीत एसटी महामंडळाच्या 2 बस आणि 7 खासगी वाहनं वाहून गेली। ज्यावेळेला पूल तुटला तेव्हा मुंबई गुहागर ही बस घेऊन ड्रायव्हर सुरेश जाधव आणि कंडक्टर संजय केदार जात होते। ही गाडी पुलाच्या काही दूर अंतरावरती असताना एका व्यक्तीने माहिती दिली आणि ते सावध झाले। पुलाजवळ येताच त्यांनी हेडलाईटच्या प्रकाशात अवस्था पाहिली आणि एसटी मागे वळवली आणि एसटी पुन्हा मार्गस्थ होताना त्यांनी या सगळ्याची माहिती वाटेतल्या वाहन चालकांना दिली आणि नंतर होणाऱ्या सगळ्या दुर्दैवी घटनांपासून त्यांना सावध केलं। पोलादपूर सोडल्यानंतर पुढं चेकपोस्ट लागतो। चेकपोस्टवर वन वे चालू होतो, येणारा वेगळा ब्रिज आणि जाणारा वेगळा ब्रिज। तिथं आल्यानंतर समोर गाडीवाला होता एक, तो अचानक ब्रेक करून थांबला म्हणून मी ब्रिजच्या तोंडाजवळ गेलो। म्हणजे त्याला तिथं 10-15 फुटाचं अंतर असेल तेवढं गेलो आणि त्यांनी गाडी लगेच फिरवली आणि बोललं ब्रिज तुटला आहे। मग आम्ही लाईटीत बघितलं की ब्रिज तुटला आहे। आम्ही लगेच गाडी रिवर्स पाठीमागे घेतली, अंधार असल्यामुळे वाकाला सांगितले, बोललं की पाठीमागे बघा, गाडी येते पाठीमागून, आपण रिवर्स गाडी घेऊया आणि पाठीमागे जाऊया। आम्ही 100 मीटर गाडी रिवर्सने पाठीमागे अंधारातून घेतली। महाडजवळच्या सावित्री पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत होता असा आरोप सामाजिक कार्यकर्ते उदय आंबोणकर यांनी केला। प्रशासन आणि वाळू माफियांचे देवघेवीचे व्यवहार होते, त्यातच पाण्याचा दबाव वाढला, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला। पाऊस जेव्हा सुरू झाला, पावसामध्ये खरं तर उत्खनन बंद करायला पाहिजे पूर्णपणे, पण त्या पावसामध्ये देखील सुरुवातीच्या काळामध्ये उत्खनन चालूच होतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात। आणि याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात देवाणघेवाणीचा प्रश्न येतो। प्रशासकीय अधिकारी असतील, आणखीन काही इथले लोक असतील, इव्हन पालकमंत्र्यांना देखील या संदर्भात कितपत माहिती आहे मला माहिती नाही आहे। त्यांनी ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे ऐकून प्रकरणाकडे, नुसतं पाहण्या करून काय होणार नाही आहे, ह्याच्यावर कॉन्क्रीट सोल्युशन काय। आज ह्या कोकणामध्ये किंवा महाड माणगाव तालुक्यामध्ये आपण जर ब्रिजेस बहुतेक ब्रिजेस ब्रिटिशांनी बांधलेले आहेत। म्हणजे हा ब्रिज असेल, पुढे दादलीचा ब्रिज असेल, आमचा गोरेगावकडचा ब्रिज असेल, माणगावचा ब्रिज असेल, कोलाडचा ब्रिज असेल, हे सगळे जुने ब्रिज आहेत। म्हणजे काय डागडुजी करतात हे लोक, काम केलं तर दाखवतात पण मग असे ब्रिज पडतात, ह्याची जबाबदारी कोण घेणार। महाडच्या दुर्घटनाग्रस्त पुलावरती मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एक उच्चपदस्थ व्यक्ती चक्क सेल्फी काढत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालीत। मुख्यमंत्र्यांच्या मागेच उभं राहून ही व्यक्ती सेल्फी काढते, याचा अर्थ सरकारमधलं कोणीतरी वजनदार व्यक्ती ही असणार आहे। भाजपचे कार्यकर्ते या व्यक्तीला नक्की ओळखू शकतील अशी कुजबूज आहे। सेल्फी काढणारी व्यक्ती कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। हे कृत्य संवेदनशील म्हणायचं का, ही सेल्फी काढायची जागा आहे का, हेच सरकारला वाटलेल्या या घटनेचं गांभीर्य आहे का, असा संतप्त सवाल हे दृश्य पाहिल्यानंतर विचारावासा वाटतो। पुराच्या पाण्याचा तडाखा बसल्यानं पुण्यातल्या भेडे पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्यात। पूल आणि त्यापुढचा रस्ता यामध्ये बारीकशी पोकळी दिसू लागली, त्यामुळे पूर ओसरला तरी त्या रस्त्यावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली। असं असलं तरी हा पूल वाहतुकीकरता पूर्णपणे सुरक्षित असल्याचं महापालिका प्रशासन म्हणते। महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यातल्या कळवा इथला ब्रिटिशकालीन जुना पूल वाहतुकीला बंद करण्यात आलाय। ठाणे वाहतूक विभागानं हा निर्णय घेतलाय। नवीन स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट येईपर्यंत हा पूल वाहतुकीकरता बंद राहणार आहे। या पुलावर दुचाकी आणि 3 चाकी वाहनांना याआधी परवानगी होती, मात्र आता हा पूल बंद झाल्यानं बाजूच्या पुलावरच्या वाहतुकीत प्रचंड वाढ होणार आहे। तर मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी आहे। महाडच्या सावित्री नदीवरचा पूल कोसळल्यावर राज्यातल्या सगळ्याच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सरकारनं दिलेत, पण मुंबई महानगरपालिकेच्या
पूल विभागाकडे जुन्या पुलांची माहितीच नाही अशी धक्कादायक बाब झी24 तासच्या हाती आली आहे. कोणते ब्रिज किती वर्ष जुने आहेत, ते कोणी बांधले, सध्याची स्थिती काय आहे, त्यातले धोकादायक पूल कोणते, अशी कुठलीही माहिती मुंबई महानगरपालिकेकडे नाहीये. महानगरपालिकेचे मुख्य अभियंते कोरी यांनी त्याला दुजोरा दिलाय. किंबहुना अशी माहिती शोधण्याकरता मुंबई महापालिकेनं गेल्या जुलै महिन्यात खास टेंडर काढलंय. येत्या 8 महिन्यात टेंडर मिळालेली कंपनी पुलांची माहिती गोळा करून पालिकेला देणार आहे. त्याकरता 2,18,00,000 रुपयांचं कंत्राट पालिकेला देण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.